Hello student, subject General Science, Standard 7. In our previous video lecture, we started our chapter number 11, that is a cell structure and microorganism. In that we studied the various types of cells as well as the animal and plant cell in detail with the diagram. The parts of the cells, which are the four main parts of the cells that we have seen in our previous video lecture. Today we are going to see what is a microorganism, what are the useful microorganism and what are the harmful microorganism. युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजेच विद्यार्थ्यांनो आपल्याला उपयुक्त ठरणारे सूक्ष्मजीव. Here one a small experiment given over here. Take two earthen pots half filled with the soil and mark them with A and B. Mix some waste material like garden waste, non-food feed, vegetable stock, paper scrap, etc. with the soil in pot A. Mix the things in the glass scraps, metal, plastic bags, etc. The microorganism is type of a probiotic. सूक्ष्मजीव हे आपले शरीरामध्ये असतात की ते चांगल्या प्रकारे एक अन्न पचनासाठी किंवा सगळ्याच प्रक्रिया पार करण्यासाठी मदत करत असतात. त्यांनाच मायक्रोऑर्गॅनिझम असं म्हटलं गेलं आहे की जे उपयुक्त असे असणारे मायक्रोऑर्गॅनिझम्स. बघा आता आपण काय करायचं आहे, ए आणि बी पॉटमध्ये काही माती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही पॉटमध्ये माती घेतल्यानंतर सॉईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे वेस्ट मटेरियल म्हणजे लाईक गार्डन वेस्ट म्हणजे बगीच्यामध्ये असणाऱ्या पालापाचोळा असेल, अन्नपदार्थांचं साली असतील, फळांच्या भाज्यांचा उरलेले देठं वगैरे असतील असं टाकायचं आहे. मिक्स द थिंग्स लाईक अ पेपर वगैरे वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत प्लास्टिक वगैरे ते आपल्याला बी या पॉटमध्ये टाकायचं. बघा ए पॉटमध्ये आपण काय काय टाकतो आहे, गार्डन वेस्ट, फ्रूट पील, व्हेजिटेबल स्टॉक, पेपर स्क्रॅप वगैरे हे जे बायोडिग्रेडेबल असतं असं. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया की सॉईल बीमध्ये काय टाकायचं आहे आणि आफ्टर 3-4 वीक्स व्हॉट विल बी हॅपन. एका प्रकारचं कंपोस्ट खत किंवा कंपोस्ट मॅन्युअर हे या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. पुढे बघूया बाळांनो, we have seen some type of microorganism present in the soil and those in the root of nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compounds. These nitrogenous compound helps to increase the soil fertility and thereby the protein content of pulses grown in that soil. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाळींमध्ये, पल्सेसमध्ये, कडधान्यांमध्ये विशेषतः जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन की ज्याची शरीराची झीज भरून काढण्यासाठी गरज असते हे उपलब्ध असतं. हेच नत्र म्हणजे प्रोटीन जे आहे ते आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम पल्सेस म्हणजे डाळींमधून बाळांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं. डाळींमध्ये असणारे हे प्रोटीन की जे त्या जमिनीची सुपीकता वाढवायला सुद्धा मदत करतं. अशाच पद्धतीने पुढे आपण बघूया की या सगळ्या प्रोटीनचा जो युजेस आहे, जो नायट्रोजिनियस युजेस आहे, यामध्ये वनस्पतींच्या मुळाला असणारं हे जे नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन होतं ते म्हणजे प्रोटीनमध्ये आणि याचंच पुन्हा आपल्याला त्या डाळ किंवा पल्सेसमध्ये याचं रूपांतरण होतं जे आपल्या आहारामध्ये आपण दैनंदिन आहारामध्ये समावेश करतो की हेच प्रोटीन म्हणजे हे नत्र नायट्रोजन जे आपल्याला मिळतं ते मातीमध्ये सुद्धा त्याची सुपीकता अधिकाधिक वाढवण्यासाठी मदत करतात. पुढे आपण बघूया की फर्मेंटेशन म्हणजे काय. फर्मेंटेशन म्हणजेच द केमिकल प्रोसेसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनादर. The type of carbon compound by the action of microorganism is called fermentation.
एका संयुगातून दुसऱ्या संयुगामध्ये रूपांतरण होणं यालाच फर्मेंटेशन म्हणतात, किण्वन प्रक्रिया म्हणतात बाळांनो. यामध्ये काय होतं बघा, कार्बन कंपाऊंड जे आहे ती एका कंपाऊंडमधून दुसऱ्या कंपाऊंडमध्ये त्याचं रूपांतरण होत असतं, दुसऱ्या कार्बन कंपाऊंडमध्ये. आणि याकरता मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांची गरज असते. पुढे बघूया. हीट इज जनरेटेड इन द प्रोसेस ॲट द कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज. दीज गॅसेस कॉजेस इन इन्क्रीज इन व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल, bread dough and idli batter are seen to rise. The process of fermentation is used for making yogurt from the milk. आपण बऱ्याच वेळा घरी अशी काही छोटी मोठी उदाहरणं बघतो, यामध्ये सुद्धा विज्ञान आहे बाळांनो. फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची क्रिया, किण्वन प्रक्रिया केली जाते, ज्याच्यामध्ये दही बनवलं जातं फर्मेंटेशन करून. त्याच पद्धतीने दुधापासून दही बनवण्याची क्रियासुद्धा फर्मेंटेशन मानली जाते. इडली, डोसा किंवा पिझ्झाचे बॅटर असतील, या सगळ्यांमध्येच ब्रेडचे कोणतेही प्रकार असतील, या सगळ्यामध्ये किण्वन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. यामध्ये काय होतं, द प्रोडक्शन इज ॲसिटिक अँड लॅक्टिक अँड ॲसिड, विटॅमिन्स अँड अँटीबायोटिक्स गेट इन्क्रीजेस. बघा, पिझ्झा बनवताना ईस्टचा वापर केला जातो त्या डोमध्ये, आणि अर्थातच त्या गरम जागा ठेवल्यानंतर, वॉर्म प्लेसला ठेवल्यानंतर त्यामध्ये असणारे एअर बबल बाहेर येतात, आणि एकूणच ईस्ट टाकल्यानंतर त्याचं प्रमाण काय होतं, वाढतं. पीठ फुगतं बोलतो की नाही आपण, पीठ आंबतं. इडलीचं, डोस्याचं पीठ असेल तर ते 4 ते 5 तासाहून अधिक प्रक्रियेमध्ये असल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते, आणि ते एकूणच व्हॉल्यूम आहे म्हणजे घनता आहे ती वाढीस लागते. कळत आहे? या पुढे आपण बघूया बाळांनो, हाऊ डू प्रिपरेशन लाईक योगर्ट, इडली, डोसाज बिकम इझी टू डायजेस्ट? If the microbes are allowed to grow in a batter, dough, fruit juices, etc., they break down the substances producing compounds and they grow, multiplying them. And these microbes are useful for the production of various common foodstuff. बऱ्याच वेळा अन्नपदार्थामध्ये अशा पद्धतीने वापरणारे मायक्रोब्स की जे शरीराला उपयुक्त ठरतात. बघा, अशा पद्धतीने बाळांनो आज आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये फर्मेंटेशन प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ झाल्यानंतर त्याचं डायजेशन व्हायला का मदत होते हे पाहिलं. या व्हिडिओसोबतच एक PDF पाठवली जाईल. त्यातील मुद्द्यांचं लेखन तुम्ही करायचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, पाठाचं वाचन करायचं आहे, आणि सांगितलेल्या मुद्द्यांचं लेखन व्हिडिओनंतर पाठवलेल्या PDF मधून तुम्ही करायचं आहे. आज आपण इथे थांबूया. आपण पुढच्या तासिकेला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कसे असतात किंवा वॅक्सिन, मेडिसिन यावरती कशा पद्धतीने संशोधन करून त्यांची निर्मिती केली जाते. बघा, वनस्पतीपासूनच हे सगळे घटक बनवले जातात, परंतु त्यामध्ये काय काय परिवर्तन केलं जातं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ तासिकेला पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.